बोरिवली नाशिक न्यू MSRTC बस सर्व्हिसेस. पश्चिम उपनगरातून नाशिकमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आता राज्य परिवहन म्हणजेच एस टी महामंडळाच्या वातानुकूलित नव्या बसचा पर्याय उपलब्ध झाला आहे. बोरिवली ते नाशिक दरम्यान नवी AC बस महामंडळाने सुरू केलेली आहे. ही बस मुंबई नागपूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणजे समृद्धी एक्सप्रेसवे मार्गे जाणार असल्याने प्रवाशांच्या प्रवास वेळेत बचत होणार आहे. संभाजीनगर दादर पुणे नाशिक छत्रपती पाटोदा नाशिक बोरिवली मार्गावर AC बस सुरू करण्याची मागणी होती ती पूर्ण झालेली आहे. बोरिवली नाशिक आणि नाशिक बोरिवली दरम्यान एकूण 22 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. बोरिवली नाशिक AC प्रवास महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना 266 रुपये करता येणार आहे, तर पुरुष प्रवाशांसाठी 509 रुपये तिकीट असणार आहे. बोरिवलीहून नाशिकसाठी पहिली बस पहाटे 5 वाजता आणि शेवटची बस सायंकाळी 5 वाजता असेल. बोरिवली नाशिक बोरिवली गाड्यांचे वेळापत्रक असेल. बोरिवली ते नाशिक पहाटे 5 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता, तसेच दुपारी 12:30, 1:30, 2:30 आणि 3:30 वाजता व संध्याकाळी 5 वाजता. तर नाशिक ते बोरिवली ज्या बस चालतील त्यांचा टाइम टेबल पहाटे 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, तसेच दुपारी 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता. हे वेळापत्रक नवीन सेवेचे आहे आणि जुनी सेवा ही दिवसातून एकदा असू शकते, जसे की बोरिवली सुकुरवाडीतून नाशिक महामार्गापर्यंत 4 तास 20 मिनिटे वेळ लागते. या प्रवासांचं भाडं 430 ते 652 रुपये इतकं आहे. ही बस टोल फ्री असेल. महामंडळसाठी MSRTCच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा MSRTCच्या मोबाईल रिझर्वेशन ॲपद्वारे देखील तिकीट बुक करता येतात. या नव्या सेवेमुळे बोरिवली आणि नाशिक दरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक वाढणार असून प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. बस प्रकार हा इलेक्ट्रिक AC बस म्हणजे पर्यावरण स्नेही आणि आरामदायी आहे. प्रवासाचा कालावधी सुमारे 4 तास हा प्रवास असणार आहे. जुन्या मार्गापेक्षा 1 तास कमी लागणार आहे. इगतपुरी ते पडगा दरम्यान 81 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा भाग 70 मिनिटात पार होतो. मात्र ठाणे तर घोडबंदर रोडवर ट्रॅफिकमुळे थोडा वेळ लागू शकतो. मार्ग बोरिवली सुकुरवाडी ते नाशिक महामार्ग समृद्धी एक्सप्रेसवे मार्ग आणि मुख्य म्हणजे या बससाठी टोल फ्री असेल, याला टोल लागणार नाही.